दिवाळीला आम्ही गेलो होतो गावाला, तेव्हा आईनं रताळं दिली होती. काही रताळं आम्ही शिजवून ताकासोबत खाल्ली, पण ही 2-3 रताळं मी रेसिपीसाठी ठेवली होती स्पेशली. तर त्यांना आले मूड. आता ह्यांचं काय करू म्हणून मी कट करून कुंडीमध्ये घातले. एक कुंडी रिकामीच होती. आता रेसिपी काय बनवू म्हणून म्हटलं उपवासाचं सॅलड बनवू. तर एक बटाटा आणि एक रताळ छान साली काढून फोडी करून घेतल्या. वाफेच्या भांड्यामध्ये घालून मीठ घालून छान वाफवून घेतलं. सगळं व्यवस्थित शिजल्यानंतर एका बाउलमध्ये मी बटाटा काढून घेतला, नंतर रताळ काढून घेतली, एक काकडी सुद्धा घातली. काकडी आमच्याकडे उपवासाला चालते. नंतर केळ सुद्धा घातलं, थोडंसं दही घातलं, सगळं मिक्स केलं मीठ घालून. तुमच्याकडे अजून काही फ्रुट्स असतील, भोपळा असेल तर तो सुद्धा घालू शकता. उपवासाला जे जे चालतं ते तुम्ही याच्यामध्ये घातलं तरी चालतंय. नंतर तुपामध्ये शेंगदाणे आणि मिरचीचा तडका केला, छान त्याच्यामध्ये मिक्स केलं. मिरचीऐवजी तुम्ही बुक्का वापरला तरी चालतंय. बुक्का म्हणजे ढिशूमवाला नव्हे, प्लेन मिरची पावडर. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि उपवासाचं सॅलड तयार आहे. रात्री उपवास सोडण्यासाठी हे सगळं बनवलं होतं. महालक्ष्मी कॅलेंडरमधली लक्ष्मी व्रत कथा वाचली आणि उपवास सोडला. चला आता तुम्ही सबस्क्राईब करा.